हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे पार्ट 4 मध्ये. तर आज आपण शिकणार आहेत हँड स्लीव्स कसे बनवायचे, कसं स्टिच करायचं. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपण. तर इथं मी घेतलेले आहेत हात आपण कटिंग केली होती, आता त्याला आपण शिवणार आहेत. तर बघूयात कसं कसं याची प्रोसेस असते शिवायची. इथे मी फ्रंट आणि बॅक साइड लिहून घेते. आता आपण स्टार्ट करूया शिवायला. तर गाईज आता आपण हा अस्तर फ्रंट साइडला ठेवणार आहेत आणि इथून आपण एक टिप मारून घेऊ. आता त्याला बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचंय आणि अशी आता शिलाई मारून घेऊयात. तर गाईज आता टिप मारून झाले. आता हा पार्ट आपण पुढे करूयात. इथे पुढे आपल्याला शिलाई मारायची आहे आणि मग नंतर आपण अस्तर पाटी करून त्याला शिलाई मारणार आहे. तर गाईज आपली आता टिप मारून झालेली आहे. आता आपण पार्ट कट करूयात. साईडचा एक्स्ट्रा राहिलेला पार्ट दोन्ही आता हाताचे आपण कट करून घेणार आहेत. तर गाईज इथे आपला एक्स्ट्राचा उरलेला कापड कापून झालेला आहे. हे आपण साईडला ठेवूयात आता. आणि आता आपण बॅकची जी लटकन आहे ती लावायला घेऊयात. याच्यासाठी मी कॉन्ट्रास्ट लेस यूज करणार आहे, ग्रीन मध्ये थोडीशी. आणि उरलेला जो कापड आहे त्याच्याने आपण लटकन बनवूयात. आता ह्याच्यासाठी मी स्क्वेअर पार्ट कट करणार आहे. स्क्वेअर मध्ये असे चौकोन कट करते.
तर गाईज आता हाताला आपण बॉर्डर लावून घेऊ. इथे पट्टी घेतली मी गोल्डन कलरची, ती लावून घेऊयात. म्हणजे जरा हात आपले भरलेले दिसतील, असे सिंपल वाटणार नाहीत. गोल्डन कलरची मी इथे पट्टी घेणार आहे आणि ती लावणार आहे आता. तुम्ही बघू शकता फिनिशिंग कशी आली, मस्त वाटते. आता लेस लावल्यानंतर आता आपण दुसऱ्या हाताला करायला घेऊयात. आता आपल्या हाताला लेस लावून झालेली आहे. दोन्ही हात कंप्लीट झालेत आपले. आता आपण ह्याला पाठच्या बॅक डिझाईनला आपण लेस लावायला घेऊयात. लटकन जे आपण बनवले होते ते लावूयात. तर आपली बॅक डिझाईनची लटकन लावून झालेली आहे आता, हे बघा. आणि आता आपण ह्याला फ्रंट पार्ट अटॅच करायला घेऊयात.
तर इथे आपले दोन्ही पार्ट अटॅच झालेले आहेत, फ्रंट आणि बॅक, हे बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याचं मेजरमेंट घेऊयात की दोन्ही बरोबर आहेत का नाही. एका साईडने जास्त एक्स्ट्राचा पार्ट आहे, ते दोन्ही असं मेजर करूयात की वरून जास्त एक्स्ट्रा आहे की काय. फ्रंटचं करायचं आहे मग बॅकचं करायचं आहे, जो एक्स्ट्रा असेल तिथून आपण कट मारूयात. तर गाईज आता हात जोडायला घेऊयात आपण ह्याला. हाताचा सेंटर तुम्हाला काढून घ्यायचा आहे, सेंटरवर मार्क करायचे आणि तो सेंटर तिकडे तुमच्या शोल्डरच्या इकडे ठेवायचे आणि मग तिथून आपल्याला तो जॉईन करायचा आहे. हे बघा आपले हात जॉईन करून झालेले आहेत. असं स्ट्रेच करून बघायचं की कुठून निघते का काय. जर निघत असेल, कुठून राहिलं असेल तर आपल्याला परत तिथे स्टिच मारता येतो. आता कुठे एकदम बरोबर स्टिच झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या हाताला घेऊयात करायला.
गाईस तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. असा गळा आहे जो मी रेफरन्स साठी तुम्हाला दिला होता, पण यात मी थोडे चेंजेस केले. तो गळा इकडून असा होता, पण मी हा असा बनवलाय स्ट्रेट मध्ये. बघा गळा बघू शकता तुम्ही. ह्याचे हात दाखवते मी तुम्हाला. स्लीव्स हे बघा प्रॉपर फिनिशिंग मध्ये. हे बघा प्रॉपर फिनिशिंग मध्ये आहे. पुढचा गळा आपण ह्याचा प्रिन्सेस कट बनवला आहे. मी सरळ करून दाखवते. हे बघा प्रिन्सेस कट बनवला आहे. तुम्ही फिनिशिंग बघू शकता, एकदम छान आले. गोल गला झाला आहे याचा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तरी पण सबस्क्राईब करा. जर तुम्हाला क्लासेस हवे असतील हे जे ब्लाऊजचे तर नक्की मला DM करून सांगा, मी क्लासेस चालू करेल. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर गाईस भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.